महिन्यापुरती काकडे नका करू. तुम्हाला वाटतं पांढरंग भेटल लबाड्या. तुम्हाला वाटतं आम्ही महिनाभर 5लाच उठायचं ते. महाराज कोणत्या जन्मात देवाची भेट होईल हे सांगता येत नाही. ह्या जन्माचा विषय सोडा. या जन्माचा तुम्ही विषय सोडा. का मी ह्या जन्मात रामायण केलं, ह्या जन्मात भागवत केलं, ह्या जन्मात कीर्तन केलं, ह्या जन्मात मी वारी केली, ह्या जन्मात मी तुळशीला पाणी घातलं, ह्या जन्मात मी एवढं केलं, मला जन्म भेटेल. असे किती जन्म लागतील गणित नाही जी दातावा. मोजता येणार नाही तेव्हा देव भेटेल. आणि आपण एकादशीला लगेच दुसऱ्या असं चालतं कधी. 2 एकादशी गेले का माणसं म्हणतात एक सत्यनारायण पूजा घातली आणि एका सप्त्याला पंगत दिली. तुम्हाला यायला देव भेटाय पाहिजे हो. देवाच्या दारात मी आहे नाही. देव कसं काय भेटेल भाऊ. तुझ्या पैसे सगळे पापाचेच होते. लोकांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या ते अन्न खाऊन. लोक उलटे एकादशीला बोंबील भाजायला लागले. उरफाट झालं. अर्थ लोपले पुराणी नाश केला. शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणून साधना अवघे बुडले. बाह्य रंगाचा परमार्थ कुठं चालतो का महाराज. नव्या नवरीची मेकअप किती जरी केली तर ती काय काम टिकते काय. नव्या नवरीची मेकअप फक्त मांडवापुरती टिकती. मग नामदेवरायाचं म्हणणं बघा किती सुंदर आहे. अभंगा सुरू झाली. अभंगाला नामदेवरायाचं म्हणणं असं आहे अनेक जन्माची पुण्य होती तेव्हा तिळतिळ पुण्य साचा पडे. हे तो बहुता जन्मी जोडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्मीचा पुण्याचा ठेवा होतो मी म्हणून मी जन्माला आलो. आणि आता काकडा कसा झाला ऐका. आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 हा जो काळ आहे. आता याला जुनी वारकरी काय म्हणते माहिती का. देव झोपले आणि आज देव उठले. कार्तिक आषाढी एकादशीला नाव आहे देव शैनी आणि आजच्या एकादशीला देव उठी. आज देव उठत नाही. देव कुठं झोपत असतो का. एक वाक्य सांग घेतला. नामदेवरायांचा कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं. तिसरा मुद्दा आज तिसरा मुद्दा आज पौर्णिमा सांगितल्या, अमावस्या सांगितल्या, प्रति अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं. आता अमावस्या सांगितल्या, पौर्णिमा सांगितल्या, प्रतिपदा सांगितलं. त्यातली कार्तिक स्नान समाप्तीचा काकण्याचे कीर्तन आणि काकण्याच्या नाम कीर्तनाला नामदेवरायाचा अभंग ना अभंगाला सुरुवात. आता फक्त पुरुष मंडळीने पटापटा बोलायचं. पहिलं जग शून्य होतं यावर आपलं मत काय. हा ना आम्हाला नाही म्हणा. काय माणसं आहे तुम्ही. काय रोजानं बसले का तुम्ही. पहिलं जग शून्य होतं. पहिलं जग शून्य होतं. मान्य आहे का. मान्य आहे तुम्हाला. माळकरी 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 उत्तरण प्रमाण लगेच सरळ सरळ ऐकायचं बरं का. आता पहिलं जग काकडा कसा तयार झाला ऐका. पहिलं जग शून्य होतं. पुरावा पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्य ते होते पायी कानोबा तेरे तेरे ते. मग जगात ब्रह्म किती. हे बऱ्या ब्रह्म किती. एक. आता सावध राहा. जगात ब्रह्म एक होतं तेव्हा देव एकटा होता. एकटा होता. देवाला काय कर्म ना. कशावरून पुरावा. एक एकलीची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14वी होय. मुळात घुसलं बरं का. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग अरे शून्य. सावध राहावं लागत ते आपल्या कीर्तनाला. असं व्हायब्रल नाही चालत. पहिलं जग शून्य. देवाला एकट्याला कर्मणा. देवानं जग तयार करायचं ठरवलं. काय काय केलं माळकरी मंडळी. जारज स्वेदज अंडज उद्बीज किती झाल्या खाणी. 4. जारज स्वेदज अंडज उद्बीज खाणी झाल्या 4. युनी झाल्या 84 लक्ष झाल्या. 4 खाणी 84 लक्ष युनी. आणि देवाने जग निर्माण केलं. काय काय केलं घे यादी लिहून. जारज स्वेदज अंडज. जारज स्वेदज अंडज उद्बीज भूचर केचर उभचर पक्षीवर्ग सतलवर्ग सरसुरकर पाण्यात राहणारे हवेत राहणारे एकपेशीय बहुपेशीय जारज स्वेदज सगळे प्राणी तयार झाले. नदी नाल्या ओढे तयार झाले. देवाने दाढीला हात लावला आणि देव विचार करीत बसला मी जग निर्माण केले पण माझं भजन कराय कुठं कोण आहे. मग देवाने एक डोकं वापरलं. आता असा प्राणी तयार करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी. आयुष्य कमी द्यायचं. चला गेलं बंबाला कुठं राहतं. लय विक्षेप झाला आज. मजा नाही राहील त्याच्यात. हा करेक्ट. पहिलं जग शून्य होतं. इथं आलतो आता. पहिलं जग शून्य होतं. खाणी किती झाल्या 4. युनी झाल्या 84 लक्ष. योनी झाल्या 84 लक्ष. खाणी झाल्या 4. आणि देवाने ठरवलं माणूस तयार करायचा पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे. तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही. पाहून काय करतो. काशीला जातो झक माराय. काशीला काशीला जाणारे नियम माहिती तुम्हाला काय काशीचा. काशीला जाणारे ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं.
असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही, कानपाट फोडीन. तुला जायला पण सांगितलं होतं काशीला. हा ना, झक मारायला गेला तू, 7-8 रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाईनी निघली, हीच काशी झाली. त्याला गेला काशीला, आणि काशीला जायची हौस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा, बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या, दिवस निघत्या, उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून आला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी आहे 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच केले. मला म्हणले काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे, मी काशी केली. मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्यावर सगळ्या महाराजांची भाषा आहे. वाराणसी गया पाहिली लागला करंट तुम्हाला आम्हाला. एकाशी विधीला 1.5 तास देव चोळून काय करतो, एकानं देव चोळले कुत्रा आलं, त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला. काय वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3, जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. राईट. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप सुख करता मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाय जागा नाही. काही माणसांच्या घरात इस्टेट नाही पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो, काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मिली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. अवलाद जाईना ते भेटा तर कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रसा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू ना इबादत कर ले, तू ना करे रखवाले, तू ना इबादत वाले, तू ना करे रखवाले.
काय डीजे लावायची गरज? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? जिंदगी